साहेबांच्या नावानं नाथ साहेबांच्या नावानं नाथ साहेबांच्या नावानं। नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील केळवडे या ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 13 एप्रिल रोजी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे। मित्रांनो, सालाबादप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी यात्रा उत्सवानिमित्त हे मैदान आयोजित केलं जातं। या मैदानाची तयारी सुरू आहे आणि आत्तापर्यंत किती टक्के मैदानाची तयारी झाली, हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, या मैदानाची बक्षिसाची रचना कशी असणार आहे, हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग नमस्ते। आपलं नाव सांगा आणि काय सांगाल दादा, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा केळवडे गावामध्ये भव्य दिव्य असं मैदान संपन्न होतं आहे। मैदान किती तारखेला संपन्न होणार आहे आणि कशानिमित्त मैदान आयोजित केले? प्रथमतः नमस्ते, मी पोपट दोंडेबा कोंडे, राहणार केळवडे। ही यात्रा काळभैरवनाथ केळवडे या ठिकाणी होत आहे। तरी आपली ही जे शर्यती भरवले आहेत ते 13 एप्रिल रोजी येणार आहेत। बरं, कशानिमित्त आयोजित होते? ही यात्रेच्या निमित्ताने भव्य असे, आता हे पर्व 5वं चालू आहे आपलं। ही अशा अगोदर ती जी पारंपरिक पद्धतीने बैलगाडी ह्यानुसार चालू असायची, पण ह्यानंतर जे आपण हे झाल्यानंतर जे चालू झाली निकालानंतर त्यानंतर आपण हे पर्व 5वं आहे आपलं। मित्रांनो, या ठिकाणी पहिल्यांदा बंदी होती। त्याच्या अगोदरच्या काळात, जुन्या काळामध्ये या ठिकाणी बैलगाडा पळवला जायचा। त्यानंतर बंदी हटली आणि त्यानंतर आता इथं 3 फेऱ्याचं छकडीचं मैदान संपन्न होऊ लागलं आणि हे वर्ष 5वं आहे। आणि दादा, कुठं संपन्न होणार आहे ह्या ठिकाणाला, ह्या भागाला नाव काय? विशाल हॉटेलच्या पाठीमाग। मित्रांनो, या ठिकाणी जवळपास 4 ते 5 पर्व झालेले, आता हे 5वं पर्व ह्याच ठिकाणी होत आहे आणि सलग मला वाटतं तिसरं 4थं पर्व ह्याच फाटीवरती होत आहे। हो। काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? प्रथमतः आम्ही आता ऑनलाईनसाठी 3-4 नंबर दिलेले आहेत, मोबाईल नंबर। ते अगोदर घेणार आम्ही आदल्या दिवशीपर्यंत आम्ही त्याची नोंद घेतलेली आहे। आदल्या दिवशी लॉट काढले जाते आणि त्या दिवशी लॉट सगळे पाडून मग आदल्या दिवशी आम्ही लॉट काढले जातील। चालते, धन्यवाद। दादा नमस्ते, आपलं नाव सांगा? अमोल साहेबराव कोंडे। बरं दादा, काय सांगाल, पुन्हा एकदा केळवडे गावामध्ये भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान दिनांक 13 एप्रिल रोजी संपन्न होत आहे। तर दादा, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? आता किती टक्के तयारी झाली? जवळजवळ तयारी होत आली आहे। आजच्याला दिवसभरात 100% ग्राउंड आहेत, पूर्ण तयार होईल। बरं दादा, किती तारखेला मैदान संपन्न होत आहे? 13 एप्रिलला मैदान संपन्न होत आहे। बरं, आणि मैदान कशानिमित्त आयोजित केलंय? काळभैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने 13 एप्रिलला हे मैदान आयोजित केलं आहे। बरं, ह्या फाटीवरती आता हे कितवं मैदान संपन्न होत आहे? हे 5वं मैदान आहे। ह्या पाठी 5वं मैदान आहे। बरं, मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे, ओपन आहे का दुसरा आहे? ओपन आहे। ओपनचं मैदान आहे। दादा, मैदानाची बक्षिसाची रचना कशी, सगळी सांगा। 1 नंबरचं बक्षीस आहे 1 लाख रुपये, 2 नंबरचं 71,000 रुपये, 3 नंबरचं 51,000 आहे, 4 नंबरचं 41,000 आहे, 5 नंबरचं 31,000 आहे, 6 नंबरचं 21 आणि 7 नंबरचं 11,000। ही जी मेन बक्षीस आहे, त्या बक्षिसांना रोख रक्कम आहे, त्याच्या व्यतिरिक्त ढाल सन्मान चिन्ह काय आहे का? डाली आहेत, 4 फुटाच्या डाली आहेत। सरसकट 4 फुटाच्या आहेत? नाही, पहिल्या नंबरला हा पहिल्या 3 नंबरला 4 फुटाचे आहेत, नंतर 3 फुटी। दादा, तुमच्या ढालींचं खूप चर्चा असते, भव्य दिव्य उंच अशा मोठ्या ढाली दिल्या जातात आणि त्या बैलगाडी मालकांच्या गोठ्यामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीने दिसतात, उठून दिसतात आणि सगळे विचारतात की कुठल्या मैदानाची ढाल आहे। तर काय सांगाल, याच्या वैशिष्ट्य काय सांगाल की एवढी मोठी ढाल देण्यामागचं कारण? ढालीमुळं काय होतं, प्रत्येक बैलगाडा मालक हा बक्षिसासाठी जात नाही, तो गुलालासाठी जातो, डालीसाठी मैदानावर जातो। बरं, त्यामुळं आम्ही डाली चांगल्या मोठ्या ठेवतो। बरं, त्याचबरोबर दादा, आता प्रवेश फी किती आहे? 1,000 रुपये। बरं, ह्याच्या व्यतिरिक्त ही मेन बक्षिसाची रक्कमाची रचना झाली, ह्याच्या व्यतिरिक्त क्वार्टर फायनल आहे का, दुसरं अजून काय आहे का? क्वार्टर फायनलला आता बक्षीस आम्ही 2,000 रुपये,
बरं एकूण 7 गाड्यांना 7 गाड्यांना ठेवलंय. बरं मित्रांनो 7 गाड्यांना बक्षिसं वाढवण्यात आलेत. क्वार्टर फायनलची आयोजकांनी बक्षिसं वाढवलेली आहेत. सगळ्यांची मागणी होती की बाबा तुम्ही ओपनचं मैदान घेताना कुठेतरी 2 नंबरला सेमीला मार खाणाऱ्या बैलगाडी मालकांचा विचार करून त्यांना पण तर त्यांनी चर्चा झाली त्यांची आणि त्यांनी 2,000 रुपये जाहीर केलेले आहेत प्रत्येक एकूण 7 बैलगाडी मालकांना. तर दादा मैदानाचे लॉट कधी काढले जातील? मैदानाचे लॉट आहे 12 तारखेला संध्याकाळी काढले जाते. बरं त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि भोर तालुका यांनी घालून दिलेल्याच नियमाटीने पार पडतील का? हो. बरं त्याचबरोबर मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? प्रोसेस ही पूर्ण झालेली आहे. संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं पाहणी करण्यात आली का? हो आल्या. बरं या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल दादा? सगळ्यांनी लवकरात लवकर 12 तारखेच्या आतमध्ये नोंदणी करून घ्यावी. मैदान हे चांगल्या पद्धतीत तयार झालेलं आहे. चालते धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. मी शंभू कोंडे. बरं दादा काय सांगाल, पुन्हा एकदा केळवडे गावामध्ये भव्य दिव्य अशा बैलगाडा शर्यतीचं मैदान आयोजित केलं आहे. ओपनचं मैदान दिनांक 13 एप्रिल रोजी संपन्न होते. कशा पद्धतीनं मैदानाची तयारी सुरू आहे? किती दिवसापासून आपण तयारी करताय मैदानाची? 15 दिवस झालं मैदानाची तयारी चालू आहे. बरं आता आपण वळू मैदानाकडे. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? मातीचं रान आहे, काळ्या मातीचं. काळ्या मातीचं रान आहे. एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? 7 फाटी असते. फाटीच्या आतातमधलं अंतर किती? 13 फुटे. 13 फुटे. त्यानंतर तुम्ही ओपनचं मैदान घेताय त्यामुळे परफेक्ट टेपने मोजून पल्ला किती ठेवण्यात आलाय? 800 फुटे. खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 गट. त्याचबरोबर पुढे निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 400 ते 500 फुटे. बरं त्यानंतर पुढं पूर्व उत्तर कोपऱ्यामध्ये एक छोटीशी विहीर आहे, तिथं कसं काय नियोजन केलं जाणार आहे? त्याला बॅरिकेड लावणार आहे. दरवर्षीप्रमाणे? हो दरवर्षीप्रमाणे. त्याचबरोबर दादा एकूण मैदानाला बॅरिकेड किती टक्के असणार? 50%. बरं त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? हो पट्टी. तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? कालिदास आप्पा घाटे. या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? मयूर तळेकर आणि दुसरे प्रवीण घाट. बरं लाईव्ह कोणत्या चॅनलच्या मार्फत केलं जाईल? STC लाईव्ह. बरं त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली गेली का? हो. त्याचबरोबर पिण्याचे पाण्याचे टँकर? हो. त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? हो 100% राहणार आहेत. बरं त्याचबरोबर दादा हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का? हो. बरं त्याचबरोबर दादा या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? काहीच नाही. त्याचबरोबर ज्या मैदानामध्ये तांत्रिक त्रुटी आहेत, अडी अडचणी आहेत, अडथळे आहेत, हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हो. हो. ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड आणि ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली लावून त्याची योग्य ती काळजी घेतली जाईल का? हो. हो. त्याचबरोबर दादा हे जे मैदान तुम्ही जाहीर केले त्या मैदानाचे जे पॉम्पलेट जाहीर केले त्याच्यावरती जी बक्षीस रचना जाहीर केली ती सगळी विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? हो 100%. त्याचबरोबर आपण पाहतो ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागते. समजा जर मैदानाच्या दिवशी अवकाळी पावसाने या ठिकाणी हजेरी लावली तर कशा पद्धतीने निर्णय घेतला जाईल? योग्य ते निर्णय घेतला जाईल. बरं त्याचबरोबर या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल? अजिबात नाही. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा? तर जास्तीत जास्त सर्वांनी नोंद करून घ्या बैलगाड्या मालकांनी, हीच नंबर विनंती राहील. चालते धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा. मी ओमकार कडू. दादा काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये बऱ्याच दिवसापासून आपल्या गावामध्ये यात्रा उत्सवाचं मैदान संपन्न होणार आहे त्याच्यामुळे या फाटीवरती तयारी सुरू आहे. कशा पद्धतीने मैदानाची तयारी करण्यात आली? मैदानाची तयारी चांगल्या प्रकारे केलेली आहे. बरं आणि सर्वांनी सहभागी व्हावं. बरं या मैदानाच्या नियम अटींच्या विषयी काय सांगाल? हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार हे मैदान संपन्न होईल का? हो. ज्या ओपनच्या नियम अटीत त्याच नियम अटी इथं लागू असतील का? हो. त्याचबरोबर दादा हे मैदान सकाळी सुरू झाल्यानंतर समालोचकांच्या मार्फत ज्यावेळेस लाईव्ह प्रक्षेपण चालू होईल त्यावेळेस या मैदानाच्या नियम अटींचा पुकार दिला जाईल का? हो. त्याचबरोबर दादा या मुलाखतीच्या माध्यमातून आपण काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? सर्वांनी वेळेत नोंद करावी, कारण का जास्तीत जास्त सहभागी लोकांनी करावा ही विनंती. चालते धन्यवाद दादा.